हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत सिंपल असा पानगळा ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची। आता इथे वर्क असलेला ब्लाऊज आहे आणि वर्कचं मी कटिंग करून घेतलेलं आहे। तर हे आहे वर्कचं पॅटर्न, पण वर्क असलेल्या ब्लाऊजला गळे रेडीमेड असतात, त्यामुळे ते खूप जास्त असतात। हेवी साईज असेल, हेवी साईज चेस्ट, तर हे गळे परफेक्ट होऊन जातात। पण जर कमी साईजचं असतील 30, 32, 28 किंवा 36 पर्यंत सुद्धा हे गळे व्यवस्थित बसत नाहीत। आणि जर हे गळे अशाच पद्धतीने ठेवून जर कटिंग केलं तर ब्लाऊज उतरणार, शोल्डर उतरणार, त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ नाही आणि ब्लाऊजचं शोल्डर उतरू नाही। त्यामुळे वर्क असलेल्या ब्लाऊजवरती परफेक्ट कोणताही गळा, पान गळा, गोल गळा किंवा रेग्युलर कोणतेही गळे किंवा डिझाईनचे गळे जरी तुम्ही बनवत असताल तरीही शोल्डर आपण जे चेस्ट साईजनुसार आणि उंचीनुसार घेतो त्याच पद्धतीने घ्यायचं आहे। आता इथे मी हा ब्लाऊज स्टिच करणार आहे। ह्याची चेस्ट आहे 32 साईज, तर 32 साईजसाठी डीप नेक आहे, तर मी ते 2.25 इंचच गळा घेणार आहे। ह्यापेक्षा जर जास्त डीप नेकमध्ये जर गळा घेतला तर शोल्डर उतरणार, त्यामुळे बघायचं आहे। आता इथं हे अंतर आहे गळ्याचं, तर हे जवळजवळ 3.25 इंच आहे रेडीमेड गळ्याचं अंतर आणि आपल्याला हवा आहे 2.25 इंच, तर टोटल जवळजवळ 1 इंच एक्स्ट्राचं गळ्याचं मार्जिन आहे। आणि एवढा जर गळा घेतला तर 100% ब्लाऊजचं शोल्डर उतरणार। तर अशा वेळेस काय करायचं, तेवढं शोल्डर घ्यायचं नाही, तर रेग्युलर जेवढं आपलं आहे तेवढंच घ्यायचं आहे। आता हे आहे 32 साईज चेस्ट, त्यामुळे मी इथे 2.25 इंच रुंद आणि डीप नेक आहे, तर टोटल आपण 10 इंचाचा गळा बनवणार आहोत। तर हे आहे डीप नेक, त्यामुळे मी ते 2.25 इंचावरतीच मार्किंग करते। जर 7 इंचापेक्षा कमी असेल तर तुम्ही इथे 2.5 इंचापर्यंत गळा घेऊ शकता, कारण 7 इंचापर्यंत नॉर्मल गळ्यामध्ये येतं, हे डीप नेकमध्ये येत नाही। 7पेक्षा जास्त जर तुम्ही खोल गळा घेणार असाल तर 2.25 इंचच मार्जिन घ्यायचं आहे गळ्या रुंदीचं। आता मी ते खोल गळा बनवणार आहे डीप नेक, तर 10 इंचाचा मला तयार हवा आहे, म्हणून मी ते 10.5 इंचावरती मार्किंग करते, कारण वरती शोल्डरमध्ये अर्धा इंच सिलाईमध्ये जातं आणि टोटल आपलं 10 इंचाचा गळा तयार होतो, म्हणून मी इथे 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता खालच्या बाजूने पण 2.25 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे, कारण इथे आपण पान गळ्याचा आकार देणार आहोत। तुम्ही नॉर्मल डीप नेक देत असाल तर खालच्या बाजूने रुंदी वाढवली तरी चालते, पण आता इथे परफेक्ट पान गळ्याचं कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आता हा बॉक्स आपण तयार करून घेतला आहे, वरच्या बाजूने 2.25 इंच आणि खालच्या बाजूने 2.25 इंच। तर आता आपण पानगळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी वरच्या बाजूने 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचे आहे, 2.5 ते 2.25 इंचावरती, पण मी इथे 2.5 इंचावरतीच करते। तुम्हाला नॉट ज्या पद्धतीने लावायचे त्या पद्धतीने मार्किंग करा आणि खालच्या बाजूने 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। हे का, तर वरच्या बाजूने 3 इंचापर्यंत आपण पानाचा आकार देणार आहोत आणि बाहेरच्या बाजूने तुम्हाला जर डीप हवा असेल तर 1.5 इंच आणि कमी हवा असेल तर 1 इंचापर्यंत घेऊ शकता। आता जशी चेस्ट साईज आहे त्यानुसार पण मार्जिन वाढवता येतं। आता हे 32 साईज आहे, त्यामुळे मी 1.5 इंचच वाढवलेला आहे आणि जर जास्त असेल 40च्या पुढे 40-42 तर तुम्ही 2 इंचापर्यंतही आकार देऊ शकता, कारण त्या हेवी साईज चेस्टमध्ये गळ्याचा आकारही रुंद असतो। तर अशा पद्धतीने मी ते पानाचा शेप देऊन घेतलेला आहे आणि मी आता ह्या पान गळ्याचा जो आकार आहे त्याचं मी कटिंग करून घेते। अशा पद्धतीने जर परफेक्ट मेजरमेंट घेऊन जर तुम्ही पानाचा आकार दिला तर पानाचा शेपही छान येतो आणि गळाही फिटिंगला छान बसतो, शोल्डरही उतरत नाही। आता आपण स्टिचिंग करून घेऊया। तर त्यासाठी मी जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते हे घेतलेलं आहे, ऑर्गेन्झा सिल्क कापड आहे आणि त्यासाठी मी हे अस्तर घेतलेला आहे। तर आता हा जो गळा आहे आपण ओपन करून घ्यायचा, आपल्याला पान गळा बनवायचा आहे। आता मी ब्लाऊजचं कापड सुईच्या बाजूने ठेवते आणि वरच्या बाजूने अस्तर ठेवते। तुम्ही जर कॅनव्हास लावणार असाल तर तुम्ही कॅनव्हासही वापरू शकता। मध्ये कॅनव्हास अशा पद्धतीनेच मार्जिन घ्यायचं, मेजरमेंट घ्यायचं, कट करायचा, अस्तरला त्याला पेस्ट करायचं आहे इस्त्रीच्या साहाय्याने, किंवा तुम्ही डायरेक्ट शिलाई करूनही पेस्ट करायचं आहे आणि मग अशा पद्धतीने अस्तरच्या वरच्या बाजूनेच मेन ब्लाऊजच्या वरच्या बाजूनेच ठेवायचं आहे। जर तुम्ही कॅनव्हास लावणार असाल तर, नसेल लावणार तर अशा पद्धतीने स्टिचिंग करू शकता। अशा पद्धतीने
स्टिचिंग करता येतं. पण काही कस्टमरचं कसं असतं की कॅनव्हास वगैरे नको, तर त्यासाठी रेट पण वाढतात. म्हणून बिना कॅनव्हासचाच मी इथे गळा बनवणार आहे. तुम्ही हवं तर तुम्ही कॅनव्हास वापरूनही करू शकता. आता मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे आणि कटिंगही केलेलं आहे आणि कडेकडेने छोटे छोटे कट देऊन हे अस्तर मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतले आतल्या बाजूने. आणि वरच्या बाजूने आपण आता नॉर्मल अशी दाबटीप देणार आहे. पण दाबटीप देताना योग्य फिनिशिंगसह आकार, जो पानाचा आकार दिलेला आहे तो पानाचा आकार कुठंही चेंज होणार नाही ह्याची काळजी घेत योग्य फिनिशिंगसह पाहिजे तर हाताने व्यवस्थित अशा पद्धतीने सेटिंग करून घ्या आणि मगच त्यावरती दाबटीप मारा. तर काय होतं की नवीन मैत्रिणी असतील तर अशा पद्धतीने डायरेक्ट अस्तरवरती गळा कट करून डायरेक्ट स्टिचिंग करायला जाऊ नका, कारण टीप मारताना व्यवस्थित टीप मारता येणार नाही. तर नवीन मैत्रिणींना इथं कॅनव्हास वापरणंच गरजेचं आहे, कारण तुम्ही कॅनव्हास जर वापरलं तर इझिली फोल्ड होतं आणि गळ्याचा आकारही परफेक्ट बसतो. आता बऱ्याच वेळा कस्टमरच्या डिमांडनुसार आपण कॅनव्हास वापरू शकत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने हे मला ॲडजस्टमेंट करावी लागते आहे. तर मी हे जे गळा आहे ह्याला पूर्ण टीप मारून घेते साईडने. चारही बाजूने अस्तरला टीप मारून घ्यायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. साईडने पण ज्यावेळेस आपण टीप मारतो तर टीप मारताना योग्य काळजी घ्यायची आहे. अस्तर किंवा जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते गोळा होणार नाही याची काळजी घेऊनच मग साईडने टीप मारायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. आता कट करून झाल्यानंतर आपण रेग्युलर जसं ब्लाऊजला टक्स मारतो त्याच पद्धतीने तुम्ही टक्स मारून घ्यायचे आहेत. आता इथे मी जवळजवळ 4 इंचाची उंची असलेले टक्स मारून घेत आहे. दोन्ही बाजूने मी टक्स मारते आणि रेग्युलर जशी कमरपट्टी आपण ब्लाऊजला जोडतो त्याच पद्धतीने कमरपट्टी जोडायची आहे. इथे मी 1.25 इंच रुंद कमरपट्टी घेतलेली आहे आणि ह्याला एका बाजूने फोल्ड करून घेतलेले आहे आणि ब्लाऊजच्या वरच्या बाजूने ही पट्टी ठेवून 1/4 इंच सिलाई मार्जिन सोडून पट्टी जोडून घेतलेली आहे. जोडून घेतल्यानंतर वरच्या बाजूने एक नॉर्मल टीप मारायची आणि ही पट्टी पूर्ण ब्लाऊज आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि वरच्या बाजूने एक 5 नंबरची टीप मारून घ्यायची आहे. नंतर हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई काढून घ्यायची आहे. आता इथं ब्लाऊजचं स्टिचिंग झाल्यानंतर सेंटरला आपण इथे कट देणार आहोत, कारण इथे आपल्याला लावायचे आय आणि हुक. बॅक साईडने गळा ओपन ठेवायचा आहे. तर कट केल्यानंतर सगळ्यात आधी अशी शिलाई मारून घ्यायची आहे, कारण अस्तर आणि मेन ब्लाऊजचं कापड वेगळं होऊ नये म्हणून हे टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हुकपट्टी आणि हुकपट्टी आणि आयपट्टी बनवणार आहोत. त्यासाठी मी ते 2 कापड घेतलेले आहे अस्तरचेच, एका बाजूने फोल्ड करून घेतलं आहे आणि आता सगळ्यात आधी आपण हुकपट्टी बनवून घेऊया. हुकपट्टी बनवताना जो ब्लाऊजचा डावा भाग आहे त्याच्या वरच्या बाजूने अस्तर ठेवायचं आहे आणि मग अशा पद्धतीने फोल्ड करून वरच्या बाजूने एक दाबटीप द्यायची आहे. नंतर हे अस्तर पूर्ण आतमध्ये फोल्ड जाणार आहे. अस्तरचं जे कापड आहे ते पूर्ण फोल्ड करणार आहोत. मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते. अशा पद्धतीने हे पूर्ण आतमध्ये जाईल आणि मग हे जे कापड आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित 1-2 फोल्ड करून घ्या, सेट करून घ्या आणि मग व्यवस्थित त्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे. हे करताना व्यवस्थित काळजी घ्यायची, कारण वरती आपण जो पानाचा आकार दिलेला आहे, खाली जे पानाचं टोक दिलेलं आहे ते बदलणार नाही याचीही काळजी घेऊन मग हे कापड व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि खालच्या बाजूने ह्याला टीप मारून घ्यायची आहे. पाहू शकता आता हा जो आकार आहे हा बिलकुल पण बदललेला नाही आहे, पूर्ण तसाच सेप आलेला आहे. आता ह्या बाजूने आपण आयपट्टी बनवणार आहोत, तर त्यासाठीही अशाच पद्धतीने कापड फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या बाजूने मात्र जे कापड आहे अस्तरचं ते आतल्या बाजूने लावायचं आहे अस्तरच्या बाजूकडून, कारण इथे आपण आयपट्टी बनवणार आहोत तर ते वरच्या बाजूने येतं. आता हे कापड ओपन करून घ्यायचं आहे असं आणि हे जी भाग आहे वरचा त्यावरती एक दाबटीप द्यायची योग्य फिनिशिंगसाठी आणि मग आपण आता हे आय बनवून घ्यायचं आहे. तर आय बनवताना काय करायचं आहे की इथे आपण अर्धा इंच बाहेर ठेवतो. तर मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित, इथे तुम्ही पहा. अशा पद्धतीने कापड फोल्ड केलं की इथे पाहू शकता अर्धा इंच जे मार्जिन आहे ते बाहेर ठेवायचं आहे आणि मग कापड फोल्ड करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने एक्स्ट्राचं कापड थोडंसं कट करायचं आहे, कारण तिथे फिनिशिंग देणार आहोत वरच्या बाजूने आणि हे कापड असं फोल्ड करून मग हे आय बनवायचं आहे. आय बनवताना अगोदर बाहेरच्या बाजूने एक टीप मारायची आणि नंतर मग तुम्हाला हवे तेवढे तुम्ही आय बनवू शकता. आता इथे मी कमी उंची ठेवलेली आहे, त्यामुळे फार फार तर इथं 3 किंवा 4 मी ते आय बनवून घेणार आहेत.
आता दोन्ही बाजूने मी कापड व्यवस्थित लॉक केले आणि मग आता आपण इथं 1-1 इंचाच्या मार्जिनवरती आय बनवूया. तर तुम्ही एकदा ठेवून पाहू शकता, आकार जसाची तसा आलेला आहे. इथे पानाचा टोक कुठंही बिघडलेलं नाही. आता मी इथे 4 ठिकाणी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यामुळे मी 4 हुक अडकवण्यासाठी आय बनवून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल आणि अशा पद्धतीचे ब्लाऊज स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील किंवा डिझाईन बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि ह्या ब्लाऊजची कटिंग आणि आत्तापर्यंतचीच केलेली स्टिचिंग तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुमची जर काही नवीन सजेशन असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करूनही विचारू शकता. आता इथे पूर्ण बनवून झालेत आय. त्यानंतर आपण इथे लावणार आहोत लेस. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही लावू शकता किंवा नाही लावू शकत, पण मला इथे ही लेस लावायची आहे. तर आता मी लेस अशा पद्धतीने लावते. इथे पाहू शकता, जिथे आपण हुक अडकवणार आहोत तिथे मात्र मी अर्धा इंच ओपन ठेवलेला आहे. यावरती जर लेस लावली तर पुन्हा हुक अडकवण्याचा प्रॉब्लेम होतो, म्हणून जिथे आपण आय बनवताना अर्धा इंच मार्जिन सोडायचे. आणि ब्लाऊजचा दुसरा भाग आहे त्यालाही मी अशाच पद्धतीने लेस लावून घेत आहे. पाहू शकता आता ही लेस लावून झालेली आहे. तुम्ही इथे हवं तर दोरी पण बांधू शकता, म्हणजेच नॉड लटकन पण बनवू शकता, पण मला इथे लटकन वगैरे बनवायचं नव्हतं, त्यामुळे मी अशाच पद्धतीने ठेवलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल